दिलेल्या करणीचा चढता क्रम किंवा मोठी करणी कोणती? त्यासमोर करणीचे नियम शिकलो आपण 1 2 3. पहिले 3 नियम. जर एखादी संख्या मला करणीच्या बाहेर काढायची, तिच्या डोक्यावर काय लिहावा लागतो? अपूर्णांकात लिहावा लागतो 1/2. फक्त करणीत असेल तर 1/2. करणीच्या बाहेर किती आहे? 6. तर या 4च्या डोक्यावर किती लिहावं लागतील? 1/6. किती लिहावं लागतील? 1/6. मग हे सर्व करणीच्या बाहेर काढून घ्या. काय करायचे? करणीच्या बाहेर काढून घ्यायचे. मग इथं घेतला मी 4, त्याच्या डोक्यावर 1/6. त्याच्यानंतर इथं घेतला मी बाहेर 9, 1/8. त्याच्यानंतर हा 13 घेतला बाहेर, त्याच्या डोक्यावर किती येईल? 1/12. काय येईल? 12. आता इथं अपूर्णांकांचा पाया बघायचा. अपूर्णांकांचा काय बघायचा? पाया. अपूर्णांकाचा किती पाया? 6. इथं किती आहे? 8. आणि इथं किती आहे? 12. यांचा घ्यायचा लसावी. यांचा काय घ्यायचा? लसावी. मग 6, 8 आणि 12 यांचा लसावी किती येतो? 24. किती येतो? 24. म्हणून याला 24 ने गुणायचं. कितीने गुणायचं? 24. गुणाकारामध्ये 24, गुणाकारामध्ये 24 आणि गुणाकारामध्ये 24. त्याच्यानंतर आता इथं 6 1 6, 6 चौक 24. म्हणजे इथं किती घात उरला? 4चा चौथा घात. किती उरला? 4चा चौथा घात. त्याच्यानंतर 8 1 8, 8 3 24. इथं किती उरला? 9चा तिसरा घात. 9चा तिसरा घात. त्याच्यानंतर इथं 13, 12 1 12, 12 2 24. म्हणजे 13चा कितवा घात? दुसरा घात. सांगा रे, 4चा चौथा घात किती येतो? 256. 9चा तिसरा 729 आणि 13चा दुसरा 169. झालं, त्यांची किंमत निघली. त्यांची काय निघाली? किंमत निघली संख्यामध्ये. त्यांची काय निघाली? किंमत निघली संख्यामध्ये. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं? एक तर चढता क्रम लावा. चढता क्रम म्हणजे काय? छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. मग बघा, छोटी संख्या, सर्वात छोटी संख्या कोणती? 169. त्याच्यानंतर किती? 256. आणि त्याच्यानंतर किती? 729. 256 आणि 729. मग म्हणा, ही किंमत कशाची? 169, 12, 13. त्याच्यानंतर 256 किंमत कशाची आहे? 6 4. ही किंमत कशाची आहे? 8/8 करणीत 9. हा झाला तुमचा चढता क्रम. हा कोणता झाला? चढता क्रम. आणि सगळ्यात मोठी जर विचारली तर सगळ्यात मोठी कोणती आहे? 729. कोणती आहे? 729. म्हणजे सर्वात मोठी जर करणी विचारली तर ती कोणती झाली आपल्याकडं? ही झाली सर्वात मोठी. आणि हा झाला त्यांचा चढता क्रम. हा काय झाला? त्यांचा चढता क्रम.